सोयी सगुण विश्रांती आपणाची येते चौजवीत कीर्तनी जोडे कृपेचा ओरस दुरीपणे वास सन्निधता सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणाची येते चौजवीत तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे मन लावा वेगे स्वहिताच्या सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणची येते चौजवीत विठाल तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदा पण्ढरीनाथ पादाब्जभृगं निरुत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळंदिवल्लभं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज वंदू श्री चरण श्री गुरूंचे सकळ संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्य दाणे एक नमस्कार तयांचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामि हरिं परम तन्नमामि हरिं परम तन्नमामि हरिं परम विठ्ठल विठ्ठल। पांडुरंगा करो प्रथमा नमः
विनंती आहे, पाठीमागचे काही विद्यार्थी इकडे जा. इकडे दाटी झाली, इकडे कमी आहे. माझ्या पाठीमागूनच जा, इथनं जा. बाहेर उभे राहतात विद्यार्थी, माझ्याकडं इथूनही गेले तरी चालतात. या बाजूला या बाजूनं जावा, इकडूनच जा ना. जा जा. विठ्ठल विठ्ठल, आवाज मोकळा सोडा. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपणची येती चोजवीत. सेवेसाठी घेतलेला अभंग. देहूचे थोर संत, जगद्गुरु या पदवीनं विभूषित असणारे, संस्कृत असणारे 4 वेद ते मराठीमध्ये ज्यांनी भाषांतर केलं, असे 4ही वेदाचे केलेसे विवरण, अर्थही गहन करूनही ठेवला. महाराष्ट्राला ज्यांनी एक गौरव प्राप्त करून दिला, मराठी मुलकातील हे संत, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून संतांची पूजा कशी करावी ते सांगतात. विठ्ठल दरवर्षीप्रमाणे आपण विश्वसंत ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यासाठी इथं आळंदीला पोचलेलो आहोत. आणि त्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे कृपांकित वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी विष्णू महाराज जोग यांची ही संस्था, आणि यामध्ये हा चालू असलेला कार्यक्रम अनेक वर्षापासून. त्या कार्यक्रमामध्ये यावर्षी माझा उशिरा को होईना परंतु माझा नंबर लागला. खरं म्हणजे आपण काही अधिकारी नाही, तरी पण भाग्यवान मात्र निश्चित आहोत. विठ्ठल गुरुवर्य नानांनी आज्ञा केली, सेवके करावे सांगितले काम. आणि गुरुवर्य आत्माराम शास्त्री एक वाक्य म्हटले होते कीर्तनामध्ये, इथं उभं राहिलं, तिकडचा खूप मोठा कीर्तनकार, पण इथं आलं की त्याचं कसं तरी होतं. त्याला का होतं काही माहीत नाही, पण होतं मात्र निश्चित. जे इथं बसणारे माणसं कंबरच्या उपरनं कसं बांधते, पोट बांधते का कंबर बांधते, एवढ्यापासून ध्यान ठेवतात. मग थोडी भीती वाटते. विठ्ठल बारीक ऐकणारे लोक असतात आणि बोलणारा जर साधेपणानं बोलतो, आणि तो साधेपणानं बोलल्यामुळे ते मार्किंग होतं, थोडं लिहून घेतात लोक. परंतु मला असं वाटतं श्रोत्यांनी सुद्धा आईच्या हृदयानं बसलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. इथं सर्व गुरुवर्य शास्त्री महाराज आहेत, गुरुवर्य परमेश्वर महाराज उभे आहेत, गुरुवर्य पितांबर महाराज शास्त्री आहेत, श्याम महाराज आहेत, गुरुवर्य भास्कर बाबा आहेत, लक्ष्मण बाबा आहेत, आत्मारामजी शास्त्री आहेत,
गुरुवल्य उल्हास बाबा आहेत, पाठीमागून आधार द्यायला कदम माऊली मोठ्या आहेत, आणि आमचं सर्वांचं आदराचं स्थान गुरुवर्य ज्ञाना इथं बसलेले आहेत. अनेक अधिकारी आहेत. अनेक अधिकारी असले की एक अनधिकारी सांभाळला जातो. विठ्ठल महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. पुरोगामी या शब्दाचा अर्थ पुढे नेणारं ज्ञान असा होतो. केवळ महाराष्ट्रच नाही, भारताची संस्कृती सुद्धा पुरोगामी आहे. 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने पुरोगामी हा अजेंडा राबवला आणि तोच विचारधारा, तीच विचारधारा पुढे आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी राबवली. पुरोगामी या शब्दाचा अर्थ जरी पुढे नेणारं ज्ञान असलं तरी परंतु 150 वर्षामध्ये येणारे पुरोगामी जबाबदारी नाही का? या 150 वर्षातले पुरोगामी महाराष्ट्रातले ते मात्र महाराष्ट्राची संस्कृती मागं नेत आहेत. विठ्ठल देवाची पूजा करू नका म्हणणारा देव भागवतामध्ये आहे. देवांची पूजा करू नका. तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन चांगलं बनवा. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जर गांगरल्यासारखे असाल तर तुमची भक्ती, तुमची मानसिक स्थिती चांगली राहत नाही. यावर्षी दुष्काळ पडला. परमेश्वर बाबा, कार्तिकी वारी सुद्धा चांगली भरली नाही पंढरपूरची. शेवटच्या दिवशी लोक आले, दशमीला, एकादशीला, आणि लवकर निघून गेले. कारण सर्व मनस्थितीवर अवलंबून असतं. मन हे पैशावर अवलंबून नाही, तरी परंतु व्यवहार हा पैशाशिवाय होत नसतो. म्हणून महाराष्ट्रातले लोक चलविचल झाले आणि येणारी गर्दी तीर्थाकडे कमी झाली. मग विठ्ठल भगवान श्रीकृष्णाने 9व्या स्कंदामध्ये देवाची पूजा करू नका कोकणातल्या लोकांना सांगितलं. तुम्ही जे दैनंदिन जीवन जगता ते तुमचे उपकरण चांगले ठेवा, त्याला वेळ द्या. याला वेळ नाही दिला तरी चालतो. देवाला वेळ कमी द्या. देवाची द्वारे उभा चरण भरे, देवाची द्वारे उभा चरण Thank you.
देवाच्यासाठी क्षणभर दिला तरी पुरे आहे, परंतु दैनंदिन जीवन जगताना मात्र वेळ भरपूर द्यावा लागतो. आणि देवासाठी वेगळा वेळ देण्याचं कारण नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही कामात लक्ष रामा. तुम्ही साधं जीवन, दैनंदिन जीवन जगताना सुद्धा परमार्थ करू शकता. ही आठवटी वारकरी संप्रदायानं दिली. असोनी संसारी असोनी संसारी. संसारात राहून ईश्वराकडे जावं, भजन करावं, ईश्वराची कृपा संपादन करावी, ही संप्रदायाची प्रणाली आहे. तेव्हा स्वकर्म आपण विसरू नये, आपली जबाबदारी विसरू नये. ज्यानं आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोडली की त्याचा कारभार डुबला, असं आपण मराठीमध्ये म्हणतो. ज्ञानेश्वरीमध्ये इष्टान भोगा हिओ देवा दाश्चंते यज्ञ भाविता हा, याच्यावर लिहित असताना ज्ञानोबा म्हणतात, स्वकर्म पूजा पूजिता ते देवता गणा निश्चिता योगक्षेम तत्वता करती माझा. मी त्यांचा योगक्षेम चालवतो जे स्वकर्मामध्ये राहतात, रत राहतात. त्याच्या खालचे ओवे खूप सुंदर आहेत. आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. जे आपल्या कामात व्यस्त राहतात त्यांच्या वाणीमध्ये सुद्धा ताकद येते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या कामात व्यस्त राहणाऱ्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते. म्हणून ज्ञानोबारायांचा सिद्धांतच आहे, रिकामार्ध घडी राहून रिकामा अर्धगडी राहू नको, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. रिकामा अर्धगडी राहू नको. जे लोक रिकामे राहतात तेच गुन्हेगार बनत असतात. जो व्यक्ती रिकामा राहत नाही तो गुन्हेगार बनूच शकत नाही, हा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र बाबा, बोधे बाबा, त्यांच्याकडे आम्ही राहतच होतो, विद्यार्थी राहत होते.
विद्यार्थी रिकामा दिसला काहीतरी गडबड करतोच की बाबा म्हणायची भजन मालिका घे. तो आजचा अभंग पाठ झाला आमचा, पुढचं वाचून ठेव. म्हणजे गीता वाच. म्हणजे विद्यार्थ्यांनी रिकाम राहू नये. रिकाम मन हे भूताचा संचार असतो. म्हणून कोण्याही पारमार्थिक जीवाकडून पाप होणार नाही, पण आपण रिकामे राहतो म्हणूनच पाप घडतं. हा सिद्धांत आहे. आपणच आपल्याला काम सांगितलं पाहिजे. आपल्याला काम दुसरा माणूस सांगत नसतो. ज्या दिवशी आपण आपली जबाबदारी ओळखू त्यावेळी तुम्ही समाजातले एक जबाबदार पुरुष तयार व्हाल. विठ्ठला संसारातल्या लोकांनी स्वकर्म करत राहावं, आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारत राहाव्या, तो समाज मोठा होतो. ज्यांच्याकडे कोटीची जमीन आहे ते लोक आत्महत्या करतात आणि लोड गाडीवर फक्त 10,000 रुपयाचं सामान घेऊन विकणारा माणूस महाराष्ट्रात जीवन जगतो. यात्रेमध्ये बघा वासुदेव महाराज, त्या लोड गाडीवरचं सामान किती असतं? 10,000चं. ते माणसं जगतात. आणि कोटी कोटीची जमीन ज्यांच्या नावावर आहे ते लोक आत्महत्या करतात. याला कारण आहे की आपण व्यवस्थित कीर्तन ऐकले नाही किंवा कीर्तनाला गेलोच नाही, म्हणून हा समाज तयार झाला. विठ्ठल काही घटना अशा घडतात की ज्या घटनेमध्ये दुर्घटनाही घडतात. संसार मध्ये अशा घटना घडतच असतात. आता दुर्घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या पावसामुळे आपण पाहिलंच. आम्हाला शाळेत शिकवत असताना गुरुजी नाना शाळेत शिकवत असताना आमच्या गुरुजींनी विचारलं शाळेमध्ये, घटना आणि दुर्घटना काय आहे? घटना या शब्दाचा अर्थ काय आणि दुर्घटना या शब्दाचा अर्थ काय? त्यावेळी काही विद्यार्थी तर बोललेच नाही, पण एक विद्यार्थ्याने हात वर केला. मी सांगतो. त्या विद्यार्थ्याला अगोदरल्या दिवशी शाळेमध्ये त्याच गुरुजीनं मारलं होतं. झोपले का तुम्ही? त्या गुरुजींनी त्याला मारलं होतं आणि त्यानंच हात वर केला की मी सांगतो उत्तर. घटना कशाला म्हणतात आणि दुर्घटना कशाला म्हणतात? गुरुजी म्हटले, सांग रामदास, घटना म्हणजे काय? म्हणजे तो म्हटला, आपण जिथं शाळेत बसलेले आहो, ही शाळा खाली पडली, ही घटना आहे. आणि शाळा पडल्यानंतरही गुरुजी तुम्ही वाचला, ही दुर्घटना आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या घडणाऱ्या घटना अति पाऊस घटना, पण आपल्याच घरचे लोक मरण पावले, आपल्या म्हशी वाहून गेल्या, सर्व ही दुर्घटना असते. पण याच्यातून पेलण्यासाठी त्यालाच ताकद मिळते की जो स्वकर्मामध्ये कुशल आहे. सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. करो हरि कथा.
समाजाला केवळ धार्मिक बनवल्यापेक्षा त्यांना स्वकर्मामध्ये रत बनवा, तो समाज भरपूर दिवस टिकत असतो. समाज भावनिक बनला पण स्वकर्मात रत नसेल तर तो समाज टिकत नाही भविष्यामध्ये. ज्ञानोबारायांनी बऱ्याचशा ओव्या अशा दिल्या, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, मग ती पूजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे. सुंदर संसार करतानाच माणूस सुंदर परमार्थ करू शकतो. बेजबाबदार माणूस परमार्थातही आला तरी तो घाणच करेल. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी किती मोठे सिद्धांत सांगितलं त्या ओवीमध्ये. तया सर्वात्मका ईश्वरा, पूजा करायची ना तुम्हाला स्वकर्म कुसुमाची या, तुमचं दैनंदिन कर्म हेच फुलं आहेत आणि ते फुलं आपण देवांच्या चरणावर समर्पण करू. गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते म्हणायचे की पूजा 2 तास केल्यापेक्षा 2 तास विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये पूजा महत्वाची नाही, अभ्यास महत्वाचा आहे. विठ्ठल. एक विद्यार्थी नर्मदे प्रदक्षिणेला निघून गेला. वक्ते बाबा बोलले, म्हणत अरे अभ्यास कर, नर्मदा प्रदक्षिणा नंतर कर. ज्या विद्यार्थ्याला अभ्यास होतच नसेल, पाठांतर होत नसेल, त्यांनी म्हणजे ते आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु ज्यांना होत नसेल त्यांनी करावं, पण ज्यांना अभ्यास होते त्यांनी अभ्यासातून उंची वाढवली पाहिजे. गुरुवर्य बाबा सुद्धा, बोधे बाबा सुद्धा नर्मदे प्रदेश प्रदक्षिणासाठी फार राजी नव्हते. विठ्ठल. आपली जबाबदारी वारकरी संप्रदाय सुरक्षित ठेवणे हा आहे. इतर साधन करू नका अशी बाबाची इच्छा होती. पंढरपूरची वारी करा, पायी जा, परंतु बाहेरच्या राज्यात जाऊन ते वाईट आहे असं म्हणायचं नाही, फक्त आपली जबाबदारी समजू द्या म्हणजे सर्व समजलं. विठ्ठल विठ्ठल. स्वकर्मामध्ये राहा, नित्य राहा, त्याला सिद्धी प्राप्त होते. हा ज्ञानोबारायांचा सिद्धांत आहे. तुम्ही मनात येईल ते होतं, फक्त तुम्ही कामात राहा, कामात राहा. रिकामा अर्धघडी राहू नको. सातत्य जबाबदारीमध्ये ठेवलं की खूप चांगलं होईल. आता हे स्वकर्म सांगितलं, आता देवाची पूजा सांगतो. विठ्ठल. जसं स्वकर्म देवाची पूजा, तशी देवाची पूजा सुद्धा आहे. देवाच्या पूजेत काय केलं पाहिजे? हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु Hare
स्वामी काज गुरु भक्ती म्हणजे आपलं कर्तव्य स्वामीची सेवा करणं. एखाद्या स्त्रीनं आपल्या पतीची सेवा करणं हीच देवाची पूजा आहे. गाडगे महाराज पंढरपूरला आले आणि त्या काळात गाडगे महाराजांच्या काळात एक शिक्षक पंढरपूरच्या वारीला आले आणि त्यांनी गाडगे महाराजांना नमस्कार केला. दुरून नमस्कार करावा लागत होता गाडगे महाराजांना. दुरून नमस्कार केला आणि हात जोडले. कोण तुम्ही? मी अमरावतीचा तिवसा तालुक्यातील शिक्षक आहो. बाबा म्हटले, तुम्ही तुमची नोकरी सोडून पंढरपूरला का आले? ते म्हटले, वारीला. कोणाच्या वारीला आले? देवाच्या. अहो, देव तर तुमच्या कामातच आहे. तुमचे जेवढे शाळेमध्ये विद्यार्थी क्लासमध्ये बसले असतात हे सर्व देव आहे असं समजून त्यांना शिकवणं, तळमळीनं त्यांना बनवणं हीच पंढरपूरची वारी आहे. गाडगे महाराज पंढरपूरला आल्यानंतरही मंदिरात दर्शनाचा अट्टहास करत नव्हते आणि हातामध्ये खराटा घेऊन नामदेव पायरीच्या तिथलं स्वच्छ करणं, घाण, नारळाचे टकर उचलणं, तिथलं घाण पाणी, तिथं काही खड्डा पडला असेल त्याच्यामध्ये पुन्हा काही मुरुम टाकणं, मच्छर होणार नाही. मग कोणीतरी त्यांना म्हटलं की बाबा आपण दर्शनाला जाऊ. ते म्हटलं इथंच देव आहे, तिकडे जाण्याची गरज नाही. सेवा ही किती महत्वाची असते. आपली संस्था असेल, कोणतंही कार्य असू द्या, इथं सेवाधारी विद्यार्थी असतील तेच खरे उंचीचे विद्यार्थी आहेत, चांगले विद्यार्थी असतात. ज्यांना सेवा करावी वाटत नाही तो खरा विद्यार्थीच नाही. बडे महाराज इथं बसलेले आहेत. आम्ही वृंदावनला सोबत होतो. त्यांनी आम्हाला सांभाळलं बडे बाबांनी. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग बाबा भोजने यांनी अट्टहास करून मला आळंदीला पाठवलं. ही त्यांची कृपा आहे आणि हे त्यांचंच कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीराम महाराज गुरव म्हणून खामगावला होते. त्यांनी मला असं घरातून ओढून काढलं. मी असा चिकटच होतो नाना, म्हणजे शेती खात्यातला किडा माणूस होतो. किती पेरायचं, कसं पेरावं, तास कसे पेरायचे, आड तास म्हणतात आमच्या भागात, म्हणजे बांधाच्या जवळचे, म्हणजे दुसऱ्याचा बांध आपल्यात कसा आला पाहिजे हे मला समजत होतं. तिकडची माती आपल्या इकडे कसं घ्यायची. परंतु या नरकातून बाहेर काढलं मला श्रीराम महाराज गुरव आणि पांडुरंग बाबा भोजने यांनी. हे त्यांची कृपा आहे. त्यांनी काढलं, परंतु पुढे परमार्थ टिकला ज्यांच्यामुळे ते गुरुवर्य वासुदेव महाराज आकोटचे आणि गुरुवर्य बोधे बाबा यांनी सांभाळून घेतलं. गुरुवर्य बाबा म्हणजे बाबा. अनेक गाथा ज्ञानेश्वरी पाठवाले होत राहतात, पण बाबासारखा समजदारपणा इतरत्र दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल होणारच नाही असं नाही. कदम माऊली सारखे आहेतच. ती परंपरा जोग महाराजांच्या प्रसादानं टिकत राहते, चालू राहते. समजदार विद्यार्थी राहतातच. चातुर्मासामध्ये शास्त्री महाराज आहेत, गुरुवर्य प्रमोद महाराज ठाकरे आहेत. म्हणजे साधकाची काळजी करणारे विद्यार्थी. हे प्रासादिक संस्था आहे ना. याला संस्थेला नाव काय आहे? प्रासादिक. याचा अर्थ या संस्थेला प्रसाद आहे. इथं पायरीवर बसण्याचं जरी भाग्य मिळालं तरी तो धन्य होईल. विठ्ठल विठ्ठल.
मी पायरीवर बसलो तरी धन्य होईल असं म्हटलं, ते पायरीवर बसणारे म्हणतात ते आम्हीच हो मंदिराच्या. विठाला विठाला तेव्हा आपण देवाची पूजा पाहत होतो. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती, हेच विष्णूची महापूजा आण भावना ही तुझा. आपली जबाबदारी जीवनात पाडणं हे देवाची पूजा आहे. स्वकर्म पालन करणं ही यानं सिद्धी प्राप्त होते, देवाची कृपा प्राप्त होते. खरं म्हणजे देवाची पूजा करणं हे तर आपली लायकीच नाही. देवाची पूजा खऱ्या अर्थानं आपण करू शकत नाही. ते उपकरणं आपल्याकडे नाहीत देवाच्या पूजेसाठी लागणारे. विठाला विठाला कासयाने पूजा कासयाने पूजा करू की श्री राजा, हाची संदेह माझा फेडी आता. कशानं पूजा करावं देवाची? देव कठीण आहे. देवाची पूजा नाही होऊ शकत. पण तुकाराम महाराज म्हणतात इकडे तरी लक्ष द्या, जे पाणी वाहतात ते उदके न्हाणू तरी ते स्वरूप तुझे. जे पाणी देवाच्या डोक्यावर टाकतात ते तर पाणी तोच आहे. मग काय तुम्ही पराक्रम केला पूजेमध्ये? जे फूल वाहतात त्या फुलामधला सुगंध तर तोच बनलेला आहे. जी वस्तू तुम्ही फळ वाहता, धातू वाहता ते तर तोच आहे. मग पूजा काय केली आपण? उगा मनामध्ये अहंकार येईल की मी पूजा केली. खरी पूजा तेच आहे, राम कृष्ण हरी, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू. जास्तीत जास्त नाम चिंतन करणं हीच देवाची पूजा आहे. विठ्ठला विठ्ठला आपण किती मोठे झालो तरी संप्रदायामध्ये आपण लहान ही भूमिका असावी. तो माणूस मोठे कामं करू शकतो. गुरुवर्य मामासाहेबांचा एक प्रसंग, वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव महाराज गवई आपले गायनाचार्य होते. मला वाटते साळुंके आडनाव होतं, साळुंके नामदेव महाराज. त्यांनी असा एक प्रसंग सांगितला. आम्ही दोघच जण होतो. मरगडपणा येत असतो कोणीही क्षेत्रात, पण तो मरगडपणा आला की तो काढण्याची जबाबदारी, कौशल्य त्या मुख्य माणसामध्ये असलं पाहिजे. सप्ताह जोग महाराजांचा चालू झाला आणि चालू झाल्यानंतर
विना घ्यायला कोणी हजर नाही. विद्यार्थी यालाच म्हणतात. विद्यार्थी विण्याच्या वेळेस हजर नाही. अचानक मामा त्या बाजूला आले आणि मामालाच बोलावलं. ज्याच्या गळ्यात विणा होता त्यांनी मामाला बोलावलं. मामा, पुढचा विद्यार्थी हजर नाही. विणा आणि यादी पहिलाच दिवस होता सप्त्याचा, तर यादी तयार नाही त्या क्रमांकाची. पहिल्या वर्षाने घ्यायचं का तसं ते नावही नाही. तर मामांनी यादी कागद काढला आणि पहिलं नाव मामांनी आपलं टाकलं विण्यामध्ये आणि नंतर पुढचे विद्यार्थी येत राहिले आणि त्यांनी आपले नावं टाकले. म्हणजे जोग महाराजांचा विणा पहिल्यांदा कोण घेतला? गुरु. मुख्य माणसाला लाज नाही वाटली पाहिजे काम करताना, तर मग इतरांना वाटत नसते. मुख्य माणसंच लाजू लागले तर मग त्याचाच अनुकरण यद्यदा चरती श्रेष्ठ, तेच अनुकरण पुढचे करतात. म्हणून अगोदर मोठ्या माणसाला मारावं लागतं, मग मरणारी टोळी तयार होते. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असं असतंच ते. तुम्ही मेल्याशिवाय कोणतंही कार्य मोठं होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांनी आणखीनही एक प्रसंग सांगितला भगवान बाबांचा गडावरच्या. भगवान बाबा आले संस्थेमध्ये, मग गादी वगैरे टाकली, त्यांचं वैभवाप्रमाणे ते बसले. पाठीमागून काही विद्यार्थी धावत आले. भगवान बाबांनी विचारलं, काय गडबड आहे? मामासाहेब आले. रविवार होता, मामा आले असं म्हटल्याबरोबर भगवान बाबा उभे राहिले आणि भगवान बाबा म्हटले, हे गादी काढून टाक. आणि विद्यार्थी, दुसरे विद्यार्थी माणसं म्हटले, गादी कशाला काढायची? घोंगड्यावर बसतो मी. मामा येऊन राहिले. ज्याला जे आवडत नाही ते त्याच्या समोर करायचं नाही. मामांना गादीवर बसणं आवडत नाही, घोंगड्यावर बसणं आवडते, म्हणून आपण सर्व कशावर बसू? म्हणजे भगवान बाबा सुद्धा एवढी मान मर्यादा. हे लोक किती मोठे आहेत, मोठा शब्दाचाही अर्थ लहान होईल एवढे ते मोठे आहेत. भगवान बाबा, मामासाहेब. पण हे लोक तसं जीवन जगले स्वतः आणि म्हणून त्यांना मोठेपणा प्राप्त झाला. विठ्ठल आपण देवाची पूजा पाहत होतो, आपण देवतांची पूजा पाहिली स्वकर्म. आज तुकाराम महाराज संतांची पूजा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शुद्धचर्य संतांचे पूजन, संतांचे पूजन. शुद्धचर्य संतांचे पूजन, संतांचे पूजन. शुद्धचर्य आहे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त.
संताची पूजा केवळ मोठा 1500चा फुलाचा हार आणला, मोठे भारी कपडे आणले, एखादी मोठी वस्तू भेट दिली वाढदिवसाच्या निमित्तानं संतांना, तरी परंतु ही खरी पूजा नाही तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं. तुमचं व्यक्तिशः जीवन सुंदर असावं, तुमचं व्यक्तिशः जीवन शुद्ध असावं, आचरण चांगलं असावं, ही खऱ्या अर्थानं पूजा आहे. हा सिद्धांत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आपण आपल्या जीवनामध्ये शुद्ध आचरण म्हणजे आचरण म्हणजे दैनंदिन जीवन जगणं, यालाच आचरण म्हणतात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले नेहमी म्हणायचे, आपण लोकांच्या नजरेत चांगले आहोत, चांगले राहतो, परंतु आपण एकांतात सुद्धा चांगले असावं म्हणजे तुम्ही चांगले व्हाल. ही शुद्धचर्या आहे. लोकांमध्ये चांगलं वागणं सोपं आहे, परंतु एकांतात चांगलं वागणं कठीण जातं. म्हणून बुवाच म्हणायचे, होय तोपर्यंत हॉलमध्ये झोपलेलं चांगलं, खोल्यामध्ये झोपू नका. ज्या दिवशी अधिकारी होईल त्या दिवशी झोपलं तरी चालतं. विठ्ठला विठ्ठला गुरुवर्य वैकुंठवाठी सत्यविजय महाराज यांच्यामुळे मी गुलेबांच्या सानिध्यात आलो. थोडा गुरुपौर्णिमा आली म्हणून मी बुवांना काही कपडे 500 रुपयाची नोट घेऊन गेलो. मला असं वाटते बाबाला खूप आनंद होईल हे पाहिल्यावर. असे का बाबा खवडले वसुदेव बुवा, सांगत नाही मी ते. बाबा खूप रागावले आणि सत्यविजय बाबाने अगोदरच मला इंजेक्शन देऊन ठेवलं होतं की हे सर्व असं असं घडेल, अशा अशा रस्त्यानं हे असं असं घडतं, पण तुम्ही मागं हटायचं नाही. शिव्या खाण्याची तयारी ठेवा, मार खाण्याची तयारी ठेवा, तर तुम्ही टिकता. अपमान मानायचं नाही. आपलेच बाबा आहेत, काय बोलली शिवी दिली तरी काय होतं. बाबांनी नको म्हटलं आणि काही क्षणामध्ये बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा भोले बाबा म्हटले, बुवा मी शांताराम गुरुजीला काहीच देऊ शकलो नाही, माझ्याकडे 2 रुपये सुद्धा नव्हते, तुमचे पैसे कशाला घेऊ मी, असं म्हटलं बाबा. बाबाला म्हटलं त्या काळात तो कालच तसा होता, तो काल तसा होता. आताच्या काळामध्ये विद्यार्थ्याकडे आहे म्हणून घ्या, विनंती करतो. आताच्या कालाच्या विद्यार्थ्याकडे 12,000चा 15,000चा मोबाईलच असतो, दक्षिणा घ्यायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल गरिबीतला परमार्थ, अडचणीतला परमार्थिक माणूसच सुंदर जगतो. ज्याच्याकडे खूप सुबत्ता आहे परमार्थिक असेल तर तो चांगलं नाही जीवन जगू शकत, कुठंतरी त्याच्याकडून चुका होतील. विठ्ठला विठ्ठला म्हणून एखादा श्रीमंत महाराज जरी असला तरी तो परमार्थानं श्रीमंत नसतो. गुरुवर्य भोले बाबा एक वाक्य नेहमी कीर्तनात म्हटले होते. एक वेळा विद्यार्थ्यांना सांगत असताना म्हटले, चांगले चांगले माणसं चांगल्या चांगल्या माणसाला चांगला त्रास देत असतात. झोपले नाही ना? चांगले चांगले माणसं चांगल्या चांगल्या माणसाला चांगला त्रास देत असतात. म्हणून चांगल्या चांगल्या माणसानं चांगल्या चांगल्या माणसापासून चांगलं सावध राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला Thank you.
चांगल्याही माणसाकडून एखादी चूक घडत असते. चूक घडणं हे तर प्रकृतीच आहे, चुका होणं. परंतु त्या चुका नेहमी होणं हा गुन्ह्याच्या यादीत जाऊ आपण. नेहमी नाही करायची. चूक होईल निश्चित. एखाद्या सज्जनाने जरी चूक केली तरी तो काही दुर्जन होत नाही, आणि एखाद्या दुर्जनानं जरी सद्गुण दाखवला तरी तो सज्जन होत नाही. सज्जन होण्यासाठी काही वेगळं आगडं लागतं. गुरुवारे बोले बाबा नमस्कार. विठ्ठल विठ्ठल आपण पूजा बघत होतो. पूजा कशी असते तर संतांची पूजा ही आहे की आपण चांगलं वागणं. आपल्या गुरुला काही देता नाही आलं तरी चालेल, पण आपलं चांगलं कर्म गुरुच्या चरणी फुलं अर्पण केले की गुरुजी प्रसन्न होते. हा खानदानी गुरुजी. वस्तू देऊन खुश होणारे, प्रसन्न होणारे ते कमी दर्जाचे. खरा साधूला काही लागत नाही. ज्याला लागतं तो खरा साधू नाही. विठ्ठल विठ्ठल. आता थोडं अडचणीत आपण येऊ, कारण की साधूला काही लागत नाही पण साधूच्या कार्याला लागतं. ऐकून राहिले ना? मी जबाबदारीने बोलतो, आपण जबाबदारीने ऐका. साधूला व्यक्तिशा जीवनात तुमच्याकडून काहीच लागत नाही, पण एखादं कार्य आहे. जसं संस्थेमध्ये काही कार्य असतं. अन्नसत्र आहे, अन्नपूर्णा योजना आहे. जर पंढरपूरला एक नवीन संस्था तयार करायची आहे, एक गुंठा दान करा असं जर फरमानलं गेलं, जाहीर झालं, तर त्यामध्ये आपण उडी टाकली पाहिजे. ते यांना नाही, ते समाजकार्यासाठी. याच्या पुढचं बोलू का? ते यांच्यासाठी नाही, ते समाजकार्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी झालं. तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं दान हे एक अमर दान असतं. सुपात्र दानम भवेत धनाढ्यः. चांगल्या माणसाला दान केलं तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये धनाढ्य व्हाल, आणि चुकीच्या माणसाला दान केलं तर कुपात्र दानम भवेत दरिद्रः. चुकीच्या माणसाला देत राहाल तर तुम्ही दरिद्री बना. म्हणजे आता इंदिरा नगरामध्ये झोपडपट्टीत राहतात, बहुतेक त्यांनी असंच केलं असेल, म्हणून आपण त्याच स्थितीमध्ये गेलो. जर आपण चांगलं काही केलं तर चांगलं होईल. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारात जसे डावपेच आहेत तसे परमार्थातही डावपेच असतात. लवकर देव त्याचा उलगडा होत नाही, संताचाही उलगडा होत नाही. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. माधव महाराज मगर म्हणायचे संतांचे 3 घटक पडतात. गुलाबराव महाराज माधानकरांनी ते 3 घटक सांगितले. एक सदाचार संपन्न संत साधक, एक रिद्धी सिद्धी प्रसन्न असणारा संत, आणि एक ब्रह्मज्ञानी असणारा संत. हे 3 वर्गीकरण आहे. आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये शुद्धचर्या हे संतांचे पूजन. सदाचार संपन्न जीवन जगणं हे संतांचं पूजन आहे. तसा हा साधूच आहे, चांगलं जीवन जगणारा. माधव महाराज अनेक काही सिद्धांत सांगायचे कीर्तनामध्ये. गुरुवर्य वैकुंठवासी वासुदेव महाराज म्हणायचे माधव महाराज मगरांना की तुम्ही या जमान्यामधले व्यास महाराज आहे. किती पाठांतर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जुन्या लोकांची आठवण झाली गुरुवर्यांची, इथं आहेतच उभे. जुन्या लोकांची आठवण झाली की असं वाटतं की आपण त्यांचे चपला जोड्या काढण्याची जी जागा आहे तिथंही बसण्याच्या लायकीचे नाही. विठ्ठल 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 शुद्धचर्य आहे संतांचे पूजन. मगाशी एक वाक्य बोलत होतो, दुष्ट गुण असला एखाद्या सज्जनामध्ये तरी तो दुष्ट होत नाही. जसं भीष्माचार्य दुर्योधनासोबत राहायला गेले, शकुनी सोबत राहायला गेले, तरी त्यांचं नाव दुष्टामध्ये नाही, महापापीमध्ये तो आसर झाला त्यांना. दुर्योधनासोबत मरावं लागलं. संगती संग दोष हा. म्हणून एक वेळा सज्जनाचा त्याग होऊ शकतो पण दुर्जनाचा त्याग होत नसतो. मी वाईट वागलो तर नाना मला सोडून देतील, पण त्यांच्या पोटचाच पोरगा जर वाईट निघाला तर ते सोडून जात नसतात. हा व्यवहार आहे, समाजशास्त्र आहे. दुष्ट भीष्माचार्य दुर्योधनाजवळ राहिले, त्याचं फल त्यांना मिळालं. निवृत्ती महाराज वक्ते याच्याबद्दल बोलायचे, पण त्या शब्दात मी बोलत नाही. का बोलत नाही ते, भीष्माचार्य आमच्या पार्टीची माणसं आहे, एवढं खाली बोलू नका असं मी म्हटलं होतं त्यांना. चूक झाली असेल, परंतु शेवटी मोठा हा मोठा असतो. वक्ते बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हटले, भक्तराज मला कळते रे, परंतु भीष्माचार्यांनी निवडणुकीमध्ये धर्मराजाला मतदान न करता दुर्योधनाला केलं म्हणून म्हातारा हाणला. याचं माझंही मन दुखतं, परंतु तुम्ही मतदान कशात कोणाला करसाल याच्यावर तुमचं पुढचं दुःख अवलंबून आहे. केले पाप दिले अनुमोदन दोघांचे पतन सारखे, दोघांचे पतन सारखे. केले पाप जेणे दिले अनुमोदन. म्हणजे भीष्माचार्यांच्या त्यांच्या पाठी राखणपणा होता, म्हणूनच एवढ्या वाईट गोष्टी दुर्योधनानं केल्या, म्हणून त्याचं फल त्यांना मिळालं, दुःख मिळालं. ते दुःख होऊ नये असं वाटत असेल तर भीष्माचार्यात विदुर काका एवढा त्याग पाहिजे होता. विदुरांनी जसं सोडून दिलं दुर्योधनाला, त्याप्रमाणे तोच वीतराग संपन्नपणा जर भीष्माचार्याकडे असता तर भीष्माचार्यांना त्या पद्धतीनं मृत्यू आला नसता. भीष्माचार्यांचं वैयक्तिक जीवन चांगलं आहे, परंतु सामुदायिक जीवन दूषित झालं. विठ्ठला विठ्ठला म्हणून शुद्धचर्या, आपलं जीवन शुद्ध असावं, पण केवळ शुद्ध आचरणावरून अहंकार येऊ नये. एखाद्याचं आचरण चांगलं असतं, मग त्याच ग मध्ये तो जातो आणि त्याचं वाईटही होत असतो. म्हणून आपण किती आचरण चांगलं आहे याचं स्मरण केल्यापेक्षा आपल्यापेक्षा कोणी चांगलं आहे का त्याच्या चरणापर्यंत आपण पोचलो पाहिजे, आपलं कल्याण होईल. तुमच्यातला सद्गुण बघून तुमचं कल्याण होणार नाही, दुसऱ्यातल्या सद्गुण बघण्याची आपली लायकी असावी, त्यानं आपलं कल्याण होतं. साधू ओळखू येत नाही म्हणजे संतांची सेवा घडत नाही. गजानन महाराज शेगावचे, त्यांची सेवा करणाऱ्या लोकांची मंदिरं झाले का? ज्यांनी सेवा केली त्यांचे मंदिरं झालं. त्याचं कारणच आहे तो अधिकार प्राप्त होत असतो सेवाधाऱ्यांना, पण त्यांच्याजवळ टिकणं कठीण आहे. साधूजवळ टिकणं कठीण आहे. का कठीण आहे?
साधू हा साधू वाटतच नसतो म्हणून कठीण आहे. भागवतामध्ये सगर राजांना 60,000 मुलं होते आणि घोडा यज्ञामधला चोरी गेलं म्हणून तो शोधण्यासाठी सर्व मुलं निघून गेले आणि तो घोडा जिथं दिसला तिथं कपिल मुनी बसलेले होते आणि यांनीच चोरला म्हणून यांना मारा म्हणून ते मुलं त्यांच्याकडे धावले. त्यावेळेस कपिलांच्या डोळ्यातून येणाऱ्या अग्नीमुळे ते मुलं भस्म झाले. घरी एक मुलगा राहिला होता, वेगळ्या पत्नीचा होता, त्याचं नाव असमंजस. तो घरी राहिला. तो जरा असा वेगळा वृत्तीचा होता, केव्हा कपडे केव्हा कपडे घालणार नाही आणि फार मी व्यावहारिक कौशल्यवान म्हणून तो जगला नाही. लग्न झालं त्याचं तरी परंतु कामी म्हणून लग्न केलं नाही. लोभी म्हणून राजसत्तेवर त्याचा डोळा नाही. एकच मुलगा राहिला. त्या मुलांनी काय केलं, गावातले मुलं मित्र खेळता खेळता, काही मित्र म्हटल्यापेक्षा लहान मुलं, हा मुलगा मोठा होता पण लहान मुलं खेळत दिसले ते मुलं छोटा उचलायचा आणि विहिरीत टाकून द्यायचा. तो विहिरीत टाकला मुलगा की तो मरून जाईल, मरणारच ना पाण्यात. मग असे बरेच मुलं मेले. ते सर्व मुलांचे आई वडील नात्यातले लोक सगर राजाकडे आले, नमस्कार केलं. महाराज, तुमचा मुलगा आमचे मुलं मारून टाकतो, आम्ही कसं करावं, कसं जगावं, आमचा नंदादीप विजला. सगरालाही पंचायत झाली. एक वेळा सहन केलं, पुन्हा एक ग्रुप डबल आला की आमचे मुलं मारले. त्यावेळी सगर राजा मुलाजवळ गेले आणि त्याला 2 चापटा मारल्या आणि रागावले, शिव्या दिल्या. तो मुलगा राजा निघून गेल्यानंतर तो मुलगा असमंजस विहिरीवर गेला आणि विहिरीकडे पाहिलं. त्या विहिरीतून चालत चालत मुलं वर आले. विहिरीतून चालत मुलं आले वर आणि नंतर ते मुलं आपापल्या घरी गेले. घरी गेल्याबरोबर मुलांना विचारलं की तुम्ही कसे काय आलेत. ते म्हटले विहिरीतून आलो. तुम्हाला कोण काढलं. म्हणे राजाच्या मुलांनी काढलं, असमंजसनं काढलं आम्हाला. कुठं आहे असमंजस राजा, युवराज कुठं आहे. तिथं आहे. तर ही बातमी राजालाही कळाली की असमंजसनं विहिरीत मेलेले मुलं सर्व जिवंत केले. ते चालत चालत आले विहिरीमधून. मग नौकर सोडले सेवक की असमंजसला घरी घेऊन या. तो मुलगा पुन्हा दिसला नाही. स्वतः राजा खाली उतरले, विहिरीपर्यंत आले आणि ज्यांचे मुलं मेले होते ते शेकडो लोक तिथं गोळा झाले आणि कोण्या दिशेला गेला तर या दिशेला तो गेला. सर्व लोक त्या दिशेनं गेले पण असमंजसचे पावलं दिसले, तो मुलगा दिसला नाही. सगर राजाच्या डोळ्यात पाणी आलं. आपण त्याला मारलं, तो साधू होता आम्हाला माहीतच नाही. आपल्या पोटचा मुलगा जरी साधू असला तरी लवकर लक्षात येत नाही. आता सगर राजाच्या डोळ्यात जर अश्रू, तर जनता जनार्दन किती रडत असेल. त्यांनी तो लोळण घातलं त्या पायावर, चरणावर, की हे पाय पुन्हा दिसणार नाही. सर्व रडले. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की सर्व लोकांकडे चांगलं कर्म दिसेल असं नाही. वाईट कर्म सुद्धा साधूकडे दिसत असतं. त्या एका वाईट कर्मावरून आपण साधूच्या दूर जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल. कुमारी
संतांची पूजन लागतची धन नाही वित्त. याचा अर्थ इतर पूजेला बहिरंग पूजेला पैसा लागतो, पण शुद्ध पूजा संतांची करत असताना काहीही लागत नाही. गुरुदेव वैकुंठवासी रामदास महाराज मनसुख म्हणायचे हे आपण ज्ञानोबारायांची पूजा करतो, पण त्या पूजेच्या ऐवजी त्या अवज्ञा होते की काय. तो जर्मनच्या तांब्यामध्ये दूध, ते साखर, ते गर्दी, ते टाकणं, तिथून पळणं पुन्हा, ते पूजा नाही वाटत. काय समाधान मिळत असे. खरी पूजा ही नाही. 2 केळं नेले, ते काळे काळे पडलेले, कशी पूजा होईल ते. विठ्ठल विठ्ठल अधिकारी संतांची पूजा होत नाही, पूजा करण्याची गरज नाही. अनधिकारी लोकांची पूजा होऊ शकते पैशाने, वस्तूनं. मी उपचारा कवनाही, जसं भगवंताबद्दल आहे तसंच संताबद्दलही आहे. गीतेमध्ये साधूला परायण असं म्हटलं. 4थ्या अध्यायामध्ये 29व्या श्लोकामध्ये अपाने जुहती प्राणम प्राणे पाणम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणाया परायणाः मपरायणाः. योगाचं जीवन जगणारा, योग करणारा, इडा पिंगळा काय जागृत करणारा साधक, तो योगामधला परायण असतो. साधक कायच्यात तरी परायण राहिलं पाहिजे माणसाने. भक्तीत तरी परायण राहिलं पाहिजे, भजनात तरी राहिलं पाहिजे, कीर्तन ऐकण्यामध्ये तरी राहिलं पाहिजे. कीर्तन ऐकता ऐकता झोपण्यामध्ये, जांभळ्या देण्यामध्ये, कायच्यात तरी एक विषय असू द्या. जर तुम्ही परायण नाही झाले तर तुम्हाला विशेष यादीमध्ये तुम्ही येणार नाही. 5व्या अध्यायामध्ये सुद्धा परायण शब्द आला. 17वा श्लोक तद्बुद्धयस् तदात्मानस्तन्निष्ठा तत्परायणः. तिथंही परायण आहे. पुनश्च 9व्या अध्यायामध्ये 34वा श्लोक आला. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैव महात्मानं मत्परायणः. परायण असावं. आपणही हरिभक्ती परायण आपल्याला लावतात, पण शेवटी ज्याचं त्यानं ठरवा की आपण त्या शब्दाच्या लायकीचे आहो का. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा 25वा श्लोक आला. तिथं परायण शब्द आला. अन्यत्वेव मजानंत नेत्वा उपासते तेपि जाती तरंतेव मृत्युं श्रुती परायणाः. इथं बहुवचन आहे परायणाः, पण मनमना भव मद्भक्तो मध्ये एक वचन आलं. अपाने जुहती प्राणम तिथंही बहुवचन आलं. याचा अर्थ असा आहे येतेंद्रिय मनोबुद्धीर मुनिर्मोक्ष परायणा. इथंही एक वचन आलं परायणा. का? मनावर नियंत्रण ठेवणारा भक्त क्वचित असतो म्हणून एक वचन.
मन मना भव मदभक्तो, देवाला मन अर्पण करणारा भक्त क्वचित असतो म्हणून एक वचन. परंतु श्रवण भक्ती करणारे पुष्कळ असतात. का? इथं अनधिकारी चालतो श्रवण करत असताना, परंतु मन अर्पण करत असताना अनधिकारी करूच शकत नाही, त्या रस्त्याने सुद्धा जात नाही. याचा अर्थ असा आहे की परायण होणं चांगलं, परंतु परायण होण्यासाठी लागणारी सामुग्री ती आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे. ती जर असेल तर निश्चित रूपेनं आपलं काम झाल्याशिवाय. आता आध्यात्मिक माणसाने, क्षमा मागून बोलतो, ही माझ्यापेक्षा मोठे लोक इथं आहेत उभे, पारमार्थिक माणसानं आत्महत्या करू नये. आणि पारमार्थिक माणूस जर आत्महत्या करत असेल तर त्या परमार्थाचं महत्व कमी होऊन जातं. विठ्ठल विठ्ठल आपण अशा विचारधारेमध्ये जीवन जगतो की ज्ञानोबारायांच्या हातावरचं सामग्री जेवणाची थापड मारली, जमिनीत पडली तरी त्यांनी आत्महत्या केली नाही. आणि आपण कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणं हे शोभत नाही. आमच्यावर कर्ज झालं, मरण्याची वेळ सध्याची नाही आहे, पुढे येईल काही सांगता येत नाही, पण आत्महत्या करण्याची वेळ सध्या नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी आत्महत्या करू नये. गाडगे महाराजांचं चरित्र, ज्ञानोबारायांचं चरित्र सर्वात दुःखाचं चरित्र आहे. ते आपल्या डोळ्यासमोर ठेवा की जेणेकरून आपल्याला आपलं जीवन जगताना हलका हलकं वाटेल, सोपं वाटतं. जर तुम्ही संतांचे चरित्र विसरले, दूर केले, तर मग जीवन जगताना कठीण जातं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व काही तुम्हाला जगात मिळेल, विचारल्यानंतर सर्व काही मिळतं, परंतु मी माझ्या जीवनात कसं जगलो पाहिजे हे सांगणारी व्यक्ती भेटत नाही. त्यावेळी तुमचं मन प्रसन्न असावं, ईश्वराची कृपा असली पाहिजे आपल्यावर. आणि आधी मन करारे प्रसन्न, आणि मन प्रसन्न करण्यासाठी भजन केलं पाहिजे. भजन आपलं सामुग्री भरपूर असेल, नामस्मरण भरपूर असेल, मन प्रसन्न राहील. किचकट विषयातून तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद राहते. गुरुवर्य गुलेबांच्या डायरीवर एका ठिकाणी असं लिहिलेलं, घात आघात निवारी छाया पितांबराची करी. हे अनुभव ज्या लोकांनी आले त्या लोकांनी हे लिहून ठेवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आचरण चांगलं ठेवा. आचरणामधून देव प्रसन्न होतो. आचरणही सगुण, देवही सगुण. सगुणाची सोयी सगुण विश्रांती, आपणची येती सोजवीत. आपल्याला त्याच्याकडे जाण्याची गरज नाही, तो आपल्याकडे सोजवीत येतो. विठ्ठल विठ्ठल. तू पैसलिया ठाया आसन व्यापी देवराया, निर्मळ हे काया कृपेचा ओ रस, दुरीपणे वास सन्निधता. कीर्तन जर सुंदर तुमचं असेल, नामस्मरण चांगलं असेल, तर कृपेचा रस तुमच्यावर बरसू शकतो.
पण तेवढं कीर्तन नामस्मरण आपलं झालं पाहिजे. हे मी तुम्हाला पाल्हाळ नाही सांगत परमार्थातलं. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा वेगे. मी स्वहिताचं वर्म सांगतो. स्वहित करत असताना फार पसारा सांगत नाही. तुकाराम महाराजांनी सोपा परमार्थ आपल्याला सांगितला. हे त्यांचे उपकार आहेत. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासारखं नाही. 1-2 मिनिटाचं सांगून माझी सेवा समाप्त करतो. कीर्तनामध्ये म्हणजे सुरुवातला आलो तर वराडकर धर्मशाळेत आलो. मला शिक्षण नसल्यामुळे पहिला वर्ग शाळेमध्ये आणि दुसरा वर्ग ढोराकडे गाई चारायला, बैल म्हशी, अशा वातावरणात मी तयार झालो. आणि मग आळंदीला गुरुवर्य पांडुरंग बाबा भोजने यांनी मला पाठवलं. माझे मोठे बंधू सुद्धा कीर्तनात बसलेले आहेत. पुण्याला होते मधुकररावजी पाटील, आज माझ्या कीर्तनात आहेत. आमचे पुतणे सुद्धा कीर्तनात पुण्यावरून आले. मला वाटतं थंडीमध्ये काही येणार नाही म्हणून त्यांना म्हटलं होतं काही येऊ नका, पण आज ते सर्व मंडळी कीर्तनात आलेली आहेत. तर इथं आल्यानंतर मी वराडकरमध्ये झाड लोट करायचं, खरकटे ताटं साफ करणे, झाडाला आळे करणे, हे सर्व करत असताना संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला बघितलं. आणि गुरुवर्यांची तर कृपा आहेच, पण विद्यार्थ्याची सुद्धा विद्यार्थ्यावर कृपा लागते. असा दर्जा विद्यार्थ्यामध्ये असावा. एक विद्यार्थी 3ऱ्या वर्षाचा, ज्ञानेश्वर महाराज जिंगडे त्या काळातले, आणि त्यांनी मला बघितलं नेहमी सेवा करताना. ते म्हटले, इकडे अरे तू. गेलो, काय नाव आहे तुझं? म्हटलं, माझं नाव भक्त आहे, पण लोक मला भक्तराज म्हणतात. बरं, तू हे सेवा करतो, कशाला करतो एवढं जास्त? हे पोरं करत नाही, तू जे एकटा. म्हटलं, राहू द्या, दुसऱ्याजवळ आपण आपलं करावं सेवा म्हणून. पण तू अभ्यास नाही करत का? म्हटलं, मला येतच नाही. मला तो क्षण सांगायचा की विद्यार्थी सुद्धा विद्यार्थ्यावर कृपा करू शकतो. आणि काही विद्यार्थी सुद्धा गुरुच्या दर्जाचे असतात. गुरु तर गुरु असतोच, तो त्याचा अधिकारच आहे. पण विद्यार्थी सुद्धा गुरुच्या अधिकारात वावरत असतो. ती कृपा आपल्यावर झाली पाहिजे विद्यार्थ्याची सुद्धा. आणि त्या विद्यार्थ्यांनी मला पेटी आणि लेखनवर त्या काळात शिकवलं. क ख ग ग यायचंच नाही मला. श्री परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज जिंगडे, सोनार खेडा, त्यांनी शिकवलं. म्हणून आज आम्ही इथं उभे आहोत. अनेक लोकांच्या कृपेनं, तुमची सर्वांचीच कृपा आहे, म्हणून हे हा सर्व प्रसाद मिळतो. ज्यांनी आम्हाला बनवलं ते ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान पंढरीनाथ. झालेली वाक्पुष्प सेवा, कीर्तनरूपी सेवा भगवत चरणी समर्पण करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विणवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे करविली, तैसे केली कटकट. वाकडे का नीट देव जाणे, किंबहुना तुमचे केले. हे धर्म कीर्तन सिद्ध गेले, तेथ माझी जी उरले पायी कपन. ज्ञानेश्वर श्याम महाराजांनी दिगंबरा तुका मने मना वर्म
सांगतो वेगे तुका म्हणे वर्म सांगतो तुका म्हणे वर्म खाली बसा, सांगतो कोणी? थोडी मान मर्यादा सांभाळा सर्वांनी. म्हणे वर्म सांगतो सगे तुका 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 म्हणे वर्म सांगतो मन लावावे स्वहिताच्या मन लावावे स्वहिताच्या सगुणाची सोयी सगुण विश्रांती सगुणाची सोयी सगुण विश्रांती मन लावावे स्वहिताच्या मन लावावे स्वहिताच्या सगुणाचे सोयी सगुण विश्रांती सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणाची सोजवित आपणाची येते आपणाची येते आपणाची येते सोजवित आपणाची येते आपणची येते सोजवित आपणची येते सोजवित सगुणाचे सोयी विश्रांती सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणची येते सोजवित Oh